मित्रांनो, केंद्र सरकारने वर्धा यवतमाळ नांदेड या रेल्वे मार्गाला लालू प्रसाद यादव रेल्वे मंत्री असतानाच मंजुरी दिली होती। परंतु आता या रेल्वे मार्गाच्या विकासाला गती देण्याकरिता हा रेल्वे मार्ग पीएमओच्या प्रगती पोर्टलवर आता समाविष्ट करण्यात आल्यामुळे या मार्गाची जानेवारी 2024 पर्यंत उद्घाटन होऊन वर्धा ते कळंबपर्यंत रेल्वे गाडी धावणार असल्याचे देखील रेल्वेच्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे। या रेल्वे मार्गाचा समावेश आता पंतप्रधान कार्यालयातील प्रगती पोर्टलवर झाल्यामुळे 2016 नंतर या प्रकल्पाच्या कामाची गती वेगाने झाली व परिणामी ऑक्टोबर-नोव्हेंबर 2023 मध्ये रेल्वे गाडीची ट्रायल सुरू होणार असून प्रत्यक्ष वर्धा ते कळंब या भागाचे जानेवारी 2024 मध्ये उद्घाटन होण्याचे प्रस्तावित आहे। हा एक महत्त्वाचा प्रकल्प असून देवळी शहर व वर्धा जिल्ह्यातील भिडी ही गावे प्रथमच रेल्वेच्या नकाशावर येणार आहेत। तसेच हा संपूर्ण रेल्वे मार्ग सुरू झाल्यानंतर वर्धा ते नांदेड हा प्रवास 3 ते 4 तासात करता येणे शक्य होणार आहे। या रेल्वे मार्गाकरिता 16,000 कोटींपेक्षा जास्तीचा निधी देण्यात आला असल्याची देखील माहिती रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली। तर आता आपण जाणून घेणार आहोत की या प्रकल्पाच्या सध्याच्या कामाची स्थिती काय आहे। परंतु त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल व तुम्हाला आतापर्यंत व्हिडिओ ही इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण वळूयात पुढच्या व्हिडिओकडे। तर हा रेल्वे प्रकल्प 2 टप्प्यात असून पहिला वर्धा ते यवतमाळ 78 किलोमीटरचा टप्पा असून दुसरा टप्पा यवतमाळ ते नांदेड 207 किलोमीटरचा आहे। याकरिता 3,500 कोटी रुपये खर्च करून हा रेल्वे मार्ग पूर्णत्वास नेला जात आहे। यातील वर्धा जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातील वर्धा ते कळंब हा 40 किलोमीटर व कळंब ते यवतमाळ हे 38 किलोमीटरचे अंतर असून संपूर्ण वर्धा ते यवतमाळ या पहिल्या टप्प्याचे 90% काम पूर्ण झाले आहे। तसेच यवतमाळ ते नांदेड या मार्गाचे सिंगल लाईनचे काम प्रगतीपथावर असून या सिंगल लाईन मार्गावर 15 मोठे ब्रिज, 29 बोगदे व 5 उड्डाणपुलाचे बांधकाम करण्यात येत असून वर्धा ते कळंब या दरम्यानचे 40 किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे। तसेच देवळी रेल्वे स्टेशनची सुसज्ज इमारतीचे बांधकाम देखील पूर्ण करण्यात आलेले आहे। तर प्लॅटफॉर्मचे बांधकाम व इतर कामे शेवटच्या टप्प्यात आहे। त्यामुळे लवकरच वर्धा ते नांदेड हा रेल्वे मार्ग सुरू झाल्यामुळे या परिसरातील विकासाला आणि प्रवासाला देखील गती मिळण्यास मदत होणार आहे। तर मित्रांनो, वर्धा नांदेड रेल्वेबाबत तुमचे काय मत आहे ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका।